सुंदर ते द्या
आवडे निरंतर आवडे निरंतर तुळसिया नाही येत नाही ना तू तू का म्हणे माझे तू का म्हणे Oh
हरी 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 हरी. रामकृष्ण हरी. हरी जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम रूप रूप महतलोचनी रूप महतलोचनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बाबूत सुकृताची जोडी सुकृताची बाबूत सुकृताची जोडी बाबूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. सामंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म चुको निर्धारे वर्म चुको नये भेदाभेद भ्रम चुको नये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म चुको नये. निर्धारे वर्म चुको नये निर्धारे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास वास अनेकांची. पाहू नये वास अनेकांची ऐसा कोण उपेक्षिला. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला ऐसा
ऐकिला ऐसा कोण नाही ऐकिला ऐसा कोण निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहुणे वास अनेकाशी पाहुणे वास अनेकाशी हरे कुमार जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार मृदंगाचा आवाज या मॉनिटर या मृदंगाचा आवाज या मॉनिटर हॅलो हॅलो रे ना रे ना रे ना निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म भाव भक्तांचा स्वधर्म
अनेकांचे पाहून वास पाहून गमपनी सारे दब दम गम रे ग सारे नि सा गमपनी पम गनि पाहू नये पाहू नये पाहू नये पाहू नये वास आणि कांचे
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कुणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची पांडुरंगा करू प्रथमान म्हणा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण हे संताची दंतकुपादाने कथेचा विस्तार दंतकृपादान कथेचा विस्तार दंतकुपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका रत्नाकरा धौतपदा हिमालया किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार सर्वदा मायगपीठे तटे भीमरत्यांबरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परमलिंगं भज पांडुरंगं नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वराशी या देवी सर्वभूतेषु मातृपेन संसिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजवं मारुत्तल्लवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजमानमख्यं श्रीरामदूतं शरणवद्दे चरितं शिवराजस्य विजय श्री विराजितं विराद्भुतं रसं पुण्यं रामायणे वापरम् आरंभे वदीना अयोध्येचा राजा देवतीन अयोध्येचा राजा आरंभे वदीना अयोध्येचा राजा आरंभे वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाशा पावत असे अंशी आकाश पावत भक्ताची आकाश पावत मस्तक ये पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार मस्तक निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती विद्येची माता सरस्वती अनंत कुटुंब मांडनायक भगवान गोपाल कृष्ण ज्ञानेश्वर भगवान भगवान मुंगसाजीराम गुरुसिद्ध महादेव मौली अयोध्या निवास यवत नरेश भगवान प्रभू श्रीराम ज्या माणसानं हिंदवे स्वराज्याचं स्वप्न रचलं ते प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलावतव्य सिंहासनाधीश्वर अखंड शुक्लंकृत राजकार धुरंधर राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आम्हा तमाम तरुणांचा आराध्य स्वामी विवेकानंद आजचे कीर्तन पुष्प ज्यांच्या जन्मदिनानिमित्त गुंफण्यात येत आहे अशा आपल्या सर्वांचे लाडके उद्योजक आदरणीय बबन शेठजी आजच्या या कीर्तन सभेसाठी प्रामुख्याने उपसलेले ज्यांचं डी लिटरेचर ज्ञानेश्वरीवर आहे असे भागवताचार्य कीर्तनकार प्रवचनकार आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर श्री गणपतरावजी जगताप बाबा आजच्या या कीर्तन सेवेसाठी प्रामुख्याने उपसलेले महाराष्ट्र नामवंत गायनाचार्य परिसराचा महाराष्ट्राचा वैभव आदरणीय ओमकार दादा जगताप आदरणीय महाराष्ट्रातील दुसरं ख्यातनाम व्यक्तिमत्व आदरणीय आकाश महाराज अडसूळ महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य म्हणजे ज्यांची दोघांची ओळख आहे आदरणीय आमचे लहान बंधू कृष्णा महाराज आदरणीय चौधरी बाबा आदरणीय वंदनीय नितीन महाराज भोसले त्यांची संपूर्ण वारकरी चमू आता सगळ्याचे नाव काही माय पाठ नाही इथे काही माय शेत नाही किंवा मतदान नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले समोर बसले आजू बसले बाजू बसले मागं उभे असले चपला घालून आले सपत निघाले बायकोस बदलले नवरस बदलले जेवून आले खाऊन आले पिऊन आले कधी ना आलेले पहिल्यांदा आले कोणाला लिहून आलेले आणि एवढं चांगलं कीर्तन चालू असताना घरी जाऊन झोपलेले या सर्वांना जय श्रीराम करतो विठ्ठल 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 मी जशी
कीर्तनाची सुरुवात कशी करायची आहे. सर्वांनी आपापले दोन हात असे घ्यायचे. असे घ्यायचे काका, असे घ्यायचे बाबा, असे घ्यायचे महिला मंडळ, खुर्चीवरचे, मागच्या खुर्चीवरचे, उभे असलेले, माग बसलेले, टोपीवाले, त्याच्या बाजूचे. चला बोला भारत माता के. ठेवून द्या खाली, काही कामाची गोष्ट नाही. मला असं वाटलं बाबा मी विदर्भातून आलो. आम्ही विदर्भातले लोक आहे, रात्रीतून सरकार बदलवतो. त्याच्यामुळं मला असं वाटलं इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असेल, चेहरे गिरे चांगले असेल. काय चेहरे आहे पाय ना. पहिल्या लाईन मधले चेहरे पा, मागच्या लाईन मधले चेहरे पा. काही चेहरे तर अशा आहेत जसे का मौतीतून आले आहे कसे चेहरे. त्यामुळे हसलं पाहिजे. आणि जो माणूस मोठमोठ्यानं जोरजोरानं हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते. जो गालातल्या गालात हसते तो एक नंबरचा मुकणे असते. त्यामुळे हसायचा, आनंद साजरा करायचा. आणि भारत माता की जय बोलना पड़ेगा. भारत माता की जय बोलना पड़ेगा. अगर इस देश में रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तो प्रेम करतो. पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा. भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि पण भारत माता की जय म्हणतो, पाकिस्तान सुलता, लंडन मावशी म्हणत नाही. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. शास्त्रों को एक गले में लाकर बोले, शास्त्रों को एक गले में लाकर बोले, दुर्गा भवानी के सिया के माथे निर्भय होकर बोले, जिनकी रगों में हो अपने पिता का खून वही भारत माँ की जय जयकार बोले. बोलो बोलो भारत माता के, भारत माता के, छत्रपति शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के. बोलो जय श्री राम. आता असं वाटून आलं का कर्जुल्ल्या आला, नाही त्याच्या आधी असं वाटलं हृदयरोगाची कार्यशाळा आहे का. आणि संप्राप्त सगळ्यांनी बळभंग, संप्राप्त सगळ्यांनी बळभंग, कैवल्यदानी, परंपराभिमानी, भजन श्रमणे, वैष्णवाग्रगणी, संत श्रेष्ठ तुकोबारांचा 3 चरणाचा भंग आहे. आजच्या तुकोबारा काय सांगतात. 4 प्रकारचे संत आहे. आरती दादा 4 प्रकारचे संत आणि 4 प्रकारच्या संतांचा दादा आर्तार्थार्थ जिज्ञासू ज्ञानी 4 भक्तांची महती करणारा आणि धर्माची महती सांगणारा 3 चरणाचा सुंदरसा भंग आहे. विठ्ठला देवाची जयंती होते, देवाची जयंती होते, संतांची पुण्यतिथी, माणसाची तेरवी होते. रघुपती राघव राजा राम 13 दिवसान तेरवी खाच काम, माणसाची तेरवी होते. देवाची जयंती होते. देव समाज दिवना धातू आहे. त्यामुळे दिवा, त्यामुळे ज्ञान, ज्ञान म्हणजे प्रकाश, ज्ञान देव तू कैवल्यम. ते ज्ञान पैका बरवे जर मी ते हाती आणावे, पै संताया भजावे सर्वस्वे गा. त्या देवाची जयंती, त्या देवाला देव म्हणतात. पण आजकाल काही लोकायले देव चालत नाही, काही लोकायले संत चालत नाही, काही लोकायले कीर्तन चालत नाही, काही लोकायले काही दिवसाआधी छत्रपती शिवराय चालले नाही पण टिपू चालला. काही लोकायले अयोध्येचं राम मंदिर चाललं नाही. आणि ज्या ज्या लोकायले अयोध्येचं राम मंदिर चाललं नाही त्या लोकांना पहिलंच सांगणार, समर्पण लेने आए ते निमंत्रण देने भी आएंगे, समर्पण लेने आए ते निमंत्रण देने भी आएंगे. अभी तो बांधा है अयोध्या का राम मंदिर, मथुरा और काशी भी बांधेंगे दादा. तो राम महत्वाचा. राम चालत नाही, कीर्तन चालत नाही, शास्त्र चालत नाही. शास्त्रकार सुंदर वर्णन करतात. पुष्पगंधोत्तिलम काष्टने पयागृतम युक्षोबुलम तधाते पश्चात्मान विवेकता. जाणून पाहिलं पाहिजे, आजमावून पाहिलं पाहिजे. फुलात्मक रंदाय पण दिसत नाही, फुलात्मक रंदाय पण दिसत नाही, लाकडात अग्नी आहे पण दिसत नाही, उसात गोळवाय पण दिसत नाही, दुधात लोणी आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा फुलात्मक रंदाय वास घेऊन पा, फुलात्मक रंदाय वास घेऊन पा, लाकडात अग्नी आहे घर्षण करून पा, दुधात लोणी आहे मंथन करून पा, उसात गोळवाय चाखून पा. संतांची चांगल्या लोकांची संगत करा, दैवाचं दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हरीच्या दासा हरिदाई दिस हरीचिया दाता हरिदाही दिश जैसा हरी भावे जैसा तैसा हरी भावे जैसा तैसा हरी हरीच्या दासा हरिदाई दिस भावे जैसा तैसा भावे जैसा तैसा हरी हरीचिया दाता हरिदाही दिश भावे जैसा तैसा भावे जैसा तैसा हरी हरी आलो तेव्हापासून असं वाटतं लोकांचं ऐकत राहा. आल्या आल्या ओमकार महाराज म्हणत होते महाराज कीर्तन कोणत्या काळीत लाव म्हणे. मॅटला लावना कोणत्याही काळीत आपल्या काळ्यातच 7 नंतर चालू होते. आपला आणि काळीचा संबंध नाही, फक्त आपल्याला चुकलं कुठं तेवढं समजते. आणि आज जयच्या तारखा भेटत नाही हे सगळे उपस्थित आहे. सानप बाबासाहेब सगळेच्या सगळे उपस्थित आहे. आणि गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात. समजलं असेल तर पाहिजा, नाही तर 9:30 वाजता जेवण आहे म्हटलं काही अडचण नाही. आणि आपल्या इथं आलेले सगळे गंधर्व आहे. आणि एवढं बोलून जर तुम्ही याच्यासाठी टाळ्याने वाजवता का डोकं फोडून घेऊ का मी. टाळ्या वाजवायला पाहिजे, जोऱ्यानं वाजवायला पाहिजे, टोलवर वाजवायला वाजवायला पाहिजे, आणि खुर्चीवरच्याने वाजवायला पाहिजे. हो, खुर्चीवरच्याला असं वाटतं खुर्ची भेटली तर असं होत नाही, खुर्चीवरच्यांनी पण टाळ्या वाजवायला पाहिजे. आणि टाळ्याचा मोठा टायमिंग असते. ज्याचे लग्न झाले त्याचे पार्लेचे बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे. हा, पण तुम्ही कधी खाल्लं नसन. योग्य वेळेत खा लागते, योग्य वेळेत चहा टाका लागते, योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर अंदर राहिला तर विरघळून जाते, लवकर बाहेर काढलं तर कच्चं राहते. ज्याला हा टायमिंग सापडला त्याला टाळ्याचा आणि आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडला. दादा टायमिंगला फार मोठं महत्व आहे. आणि साऊंडचं काय नाव आहे? लक्ष्मी साऊंड. हे लाईव्ह बंद केलं का? 3 कॅमेरे काय करून आले मग? त्याच्या तर दोघांच ठरलं होतं ना. 2 कॅमेरे लाईव्हचे होते, तिसरा कोणाचा आहे? पक्का आहे? एकदम चांगला साऊंड आहे. बाकी तुम्हाला माहित आहे जागतिक ठोकण्याचा कार्यक्रम झाल्यापेक्षा लाईव्ह केव्हाही बंद केलं तर केव्हाही चांगला आहे. आणि एकदम चांगला साऊंड आहे. याच्यात राहुल गांधी जरी बोलले ना म्हटलं नरेंद्र मोदीचा आवाज येते म्हटलं, एवढा चांगला साऊंड आहे. आणि जाताना तुमचे पप्पीच घेतो एवढा चांगला साऊंड आहे म्हटलं. देवाची जयंती होते, त्या देवाकडे 6 चांगले गुण आहे. यशस्वी उदार ज्ञान वैराग्यश्वर त्या देवाला देव म्हणतात. आणि माणसाकडे गुण दिले काम क्रोध मद मत्सर दंभाने अहंकार. सोपान कनेर करले वाटते म्यार्क व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही. या बाया मोठ्या अहंकार करते, मीच वैत टिकली, दुसरी टिकलीच नसते. आता म्या गळ्यात थोड्या वेळानं हार टाकते. हार, हा काय नाव आहे त्याचं? हार. म्हणा ना काय नाव आहे? म्हणा ना काय नाव आहे? जोऱ्यानं म्हणा. इकडले लोक मुकणे आहे का? काय नाव आहे? काय नाव आहे? हार. हार, हार. जो माणूस हाराच्या माग लागन त्याची कधी जीत होईन का? राजीव गांधी काय न मेले? हारानं. मामी वारकरी लोक जास्त वेळ गळ्यात कायले ठेवू, कधी गेम होऊ शकते दादा, त्याचं नाव आहे हार. लोक हाराच्या माग लागले, खुर्चीच्या माग लागले. काल परवा आमच्या अमरावतीला मुख्यमंत्री आले, 5 खुर्च्या आधीच टाकल्या होत्या. आणि मुख्यमंत्री त्याची पायऱ्यावर अशी भेट झाली. हा खाली गेल्यावर काय म्हणते? मुख्यमंत्री कोणाशीच नाही बोलले, मॅशीच बोलले. कोणाशीच नाही बोलले, मॅशीच बोलले. त्याला म्या स्टेजच्या खाली उतरलो आणि विचारलं काय बोलले? काही नाही बोलले, स्टेजच्या खाली उतर बोलले. दादा काय कामाचा मान सन्मान. कबीर महाराज सांगतात ऐसी बात बोले की कोई न बोले झोट, ऐसी जगा बैठकीदा कोई न बोले उठ. दादा स्वतःचा वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असं करायचं. कोणी ओट म्हटलं नाही पाहिजे. काकू देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकोडाय चरचर केलं, फेरान लवली पॉन्ड्स लावायचं काम ठेवलं नाही. देवानं असं म्हटलं का तुले चांगलं नाक देतो, 50 रुपये डोनेशन दे? अजिबात नाही दादा. दुर्लभम त्रयमेवेत्त देवानुग्रह हे तुका मनुष्यत्वम मुमुक्षत्वम मावडंसारा. पद्मपुराणात वर्णन आहे पुनर्वित्तम प्रवित्रम प्रभार्य प्रमय यतत् पुनर्लभ्यम
न शर्र पुनः पुन्हा पुनर्वित्तम. लवकाय केवढा पैसा इकडे समजत नाही. मग तो धनवान असेल तो कुलवान गुणवान आणि शिलवान असेल असं अजिबात होत नाही. आज बबन शेठच्या वाढदिवसानिमित्त गांजवे परिवारानं त्यांच्या परिवारानं नातेवाईकांना आमच्या भावेशनं जन्मदिवसानिमित्त त्याचंच कीर्तन ठेवलं म्हणजे त्याचाच कार्यक्रम ठेवला. यायच्या मनात आणलं असते तिचाही कार्यक्रम ठेवू शकले असते. तिचा 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 बाकी तुम्ही समजदार आहे दादा. पण गांजवे परिवार असेल बाबां दादा धनवान आहे कुलवान आहे गुणवान आहे शिलवान आहे. त्याच्यामुळं अभिष्ट चिंतन सोहळा कीर्तनानं साजरा होतोय दादा. जो धनवान असेल तो कुलवान गुणवान आणि शिलवान असला असं अजिबात होत नाही. कागू पैसा कुठपर्यंत कमाला पाहिजे. तुमच्याकडे नळ आला नळाच्या खाली पाण्याची बादली लावली त्या बादलीतलं पाणी ओंजरायला लागल्यावर नळाची तोटी बंद केला जाते. एवढाच पैसा माणसानं कमाला पाहिजे. तुमच्या घरात जर 4 पाहुणे आले 4 पाहुणे आल्यावर तुम्ही काय करता 4 भाज्या 4 चटण्या लाडू बासुंदी करता आणि कोपऱ्यात मिरचीचा ठेचा ठेवता. मग तुमचं काम का असते इकडलं सगळं खाल्ल्यावर मिरचीचा ठेचा असा घ्यायचा असा लावायचा असा घ्यायचा असा लावायचा. तुमचं असं काम नसते घेतला की मारला बक्का घेतला की मारला बक्का असं तुमचं काम नसते. तुमच्याकडे पैसा आहे हा तुमचा योग आहे. पण तुमचा पैसा अशा धर्म कार्यात खर्च होतोय हा तुमचा क्षम आहे. तुम्ही संसारात आहात हा तुमचा योग आहे. तुम्ही संसारातून परमार्थ करता हा तुमचा क्षम आहे. तुमच्या ताटात मिरचीचा ठेचा वाढला हा तुमचा योग आहे. दुसऱ्या दिवशी पिवळ्या गोळ्या घ्यायचं काम पडलं हा तुमचा क्षम आहे. तुमचं लग्न जुळलं हा तुमचा योग आहे. लग्नाच्या आधी बायको पयाली हा तुमचा क्षम आहे. तुम्हाला लॉटरीचं तिकीट लागलं हा तुमचा योग आहे. 1 करोडचं बक्षीस ऐकलं अटॅकनं जाग्यावर मेला हा तुमचा क्षम आहे. त्या तिले मेसेज केला हा तुया योग आहे. तिनं तुला ब्लॉक केलं हा तुया क्षम आहे दादा. पैसा कुठपर्यंत कमावला पाहिजे. जो धनवान असेल तो कुलवान गुणवान आणि शिलवान असला असं अजिबात होत नाही दादा. पुनर्वित्तम पुनर्मित्रम मैत्र केला महाबडी कामाने अंतकाळी. शेवटच्या काळात तुमचा मित्र कामात येत नाही. शेवटच्या काळात तुमची बायको कामात येत नाही. शेवटच्या काळात काल परवा अक्षित लावलेली तुमची बहीण कामात येत नाही. बहीण कोणती असते जे बहीण कोर्टात हिस्से वाटणी चुपचाप सही करते दादा तेच खरी बहीण असते. ते बहीण शेवटच्या काळात कामात येत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर् भार्या. भार्या म्हणजे काय होते बायको. आता तुमचं सांगत असन ना केळीचं पान टूर टूर फाटे ते गेले कीर्तनाले मले हुर हुर वाटे. आजकाल तर बाबा नवीन निघाला इवले उल्या सस्याचे इवले उले पाय आमचे हे दिसत नाही भाजपात गेले की काय. नवीन निघाला. आपला कीर्तनकार वक्त्याचा कोणता पक्ष नसते. कीर्तनकार वक्त्यानं या नारदाच्या गाजून कोणा पक्षाचा नेत्याचा प्रचार केला नाही पाहिजे. कीर्तनकारानं कीर्तनालयाला पटकन कीर्तनालय सुरुवात केली पाहिजे. सौजन्यवाल्याची आयोजकाची स्तुती करता करता पुढच्या वर्षीची लाईन लावली नाही पाहिजे. कीर्तनकार वक्त्याचा एकच पक्ष हरिनामावर लक्ष हाच कीर्तनकार वक्त्याचा पक्ष असला पाहिजे. ज्या पंजात घड्याळ आहे ज्या पंजात घड्याळ आहे त्या हातात कमळाचं पुष्प घेण्याय त्या विठ्ठलाच्या चरणावर सोडण्याय या लोकांवर वक्तृत्वे धनुष्यबाण चालवण्याय. यायचे कान बहिरे झाले असन यायच्या कानात तुतारी वाजवणार. अंधार संत मशाल लावणार. कधी स्कॉर्पिओ आहे कधी फॉर्च्युनर आहे कधी रेल्वे इंजिन आमच्या सोबत आहे दादा. समजलं संत पायजा नाही तर काही अडचण नाही. पुढच्या वर्षी समजा पुनर्वित्तम मित्रम भार्या परमये यातत पुनर्लभ्यम न शर्र पुन्हा. देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं नाकोडाय चर चर केलं पेर आणले पॉन्ड्स लावायचं काम नाही ठेवलं. या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा. तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे पैसा हे फार महत्वाचं नाही आहे.
तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला लेकर किती आहे हे फार महत्वाचे नाही आहे. तुमचे लेकर किती न्याय नीती आचरणान चालतात हे फार महत्वाचं आहे. तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे. आणि कुटुंबासाठी कमावता, त्या घरच्यांसाठी कमावता. हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे, तर तुम्ही देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जगा हो. या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे. आणि त्या जगण्याची सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात? आमच्या ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात. अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन जाईन या पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीण आनंद भरीण तिन्ही लोक. तुझा सुख नाही माझं सुख नाही. विश्व बंधुत्व भावना वसुधैव कुटुंबकम ज्ञानोबारायांची भावना आहे. पण आमचं सुख कशात आहे? आमचं सुख महिला मंडळ, आमचं सुख कायच्यात आहे? महिला मंडळ तुमच्या घरची लाईन गेल्यावर तुम्ही काय करता? काय करता? सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघताना पाहता बाजूच्याची गेली आहे काय. त्याच्या घरची का लाईन गेली असन तर आत्मा फार सुखी होतो. आणि त्याच्या घरची का लाईन असन तर आमदाराले फोन कर, खासदाराले फोन केल्याशिवाय राहत नाही. आम्ही पुरुष वर्ग दाढी कटिंग करासाठी जातो, तिकडून आल्यावर आंघोळ करतो ना, करतो. तुम्ही कधी ऐकलं का महिला मंडळ ब्युटी पार्लर गेलं तिकडून आल्यावर आंघोळ केली? अजिबात नाही दादा. यायचं सुख कशात आहे? त्याच्यात आहे. पण आमचं सुख अजूनही संसारात आहे. संसारात सुख आहे असं वाटतं पण संसारात सुख नाही. आमच्या विदर्भात गहू पेरला की ज्वारीच्या उंब्या लागते. तुमच्याकडे कसं काय? ज्वारीच्या लागते. आमच्याकडे भुईमुंगाच्या शेंगा वरत झाडाला लागते. तुमच्याकडे कसं काय? खाली जमिनीत लागते. मग तुम्ही काय करता? महिला मंडळ्या भुईमुगाच्या शेंगा आणता. या भुईमुगाच्या शेंगा आणल्यावर घराच्या वरांड्यात निवळासाठी घेता. मग तो शेंगीचा दाना फोडता. मग तो शेंगीचा दाना पोटात टाकता किंवा प्लेटीत टाकता. आणि ते शेंगीचं फोतर भुर्र रस्त्यावर फेकताना जोपर्यंत तुमच्या हातात तो शेंगीचा दाना होता, पोटात गेला, प्लेटीत गेला, तुमचा संत समागम होता. आणि रस्त्यावर फेकला कन दादा तो तुमचा संसार होता हो. फलकड तो संसार ते सार भगवंत. रज्जू सर्पाकार भासले जगडंबर. एखाद्या दोरीवर ज्याप्रमाणे सापाचा भास व्हा, भूकंपाचा भास व्हा, बैलाच्या लघुशंकेचा भास व्हावा, त्याप्रमाणे संसारात सुख आहे असं वाटतं पण संसारात सुख नाही. ओमकार दादा 4 मित्र दुबईला गेले. कीर्तन करासाठी नाही गेले. 4 मित्र दुबईला गेले आणि फिरायसाठी 4 मित्र गेले. आणि 4 मित्र दुबईला गेल्यावर 100व्या मजल्यावर आयफल टावरच्या 100व्या मजल्यावर स्वतःची रूम बुक करतात. आता रूम मध्ये आतमध्ये जायचाय, लिफ्ट मध्ये प्रवेश करतात. लिफ्ट मध्ये प्रवेश केल्यावर लाईन जाते.
आता चारही मित्र म्हणतात एवढ्या दुरून भारतातून आलो, आतमध्ये प्रवेश करायचा, लाईन गेली, काय करावं? आता चारही मित्र म्हणतात आपण काय करू? आपल्या आयुष्यातला संघर्ष, यातना, दुःख 25-25 मजले प्रत्येकाला सांगू आणि दादा 100 मजले वर चढून जाऊ. पहिला मित्र पहिल्या मजल्यावर आपलं दादा दुःख सांगण्यास सुरुवात करतो. पहिला मित्र म्हणतो मी राजकीय क्षेत्रातील होतो, माझ्यात राजकीय खाज होती, त्याच्यामुळे मी माझा प्रवास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून चालू केला. मग ते 3च नगरसेवक होते. मी म्हटलं जिथं कमी संख्या तिथं थांबायचं नाही. मग मी त्या रात्री शिवसेनेत प्रवेश केला. मी ज्या रात्री शिवसेनेत प्रवेश केला, दुसऱ्या दिवशी सकाळी माहीत पडलं शिवसेनेचं आणि मनसेचं गठबंधन झालं. मी म्हटलं जिथं भांडणं झाले तिथं थांबायचं नाही. मग मी दुसऱ्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मी ज्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता माहीत पडलं यायचा शपथविधी भाजप सोबत झाला. मग मी जुगाडू स्वभावाचा होतो, माझ्या जांगळबुत्ता करायची सवय होती. मी सगळेले एकत्रित केलं, गुवाहाटीत गेलो, कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. दादा तिथं गेल्यावर मी नवीन पार्टी निर्माण केली, कॉकरोच जनता पार्टी. राजकारणात 2 वांगे 3 अंडे झाले आणि राजकारणाला तिथंच आराम दिला. असं करता करता 25 मजले झाले. 26व्या मजल्यावर दुसरा मित्र आपलं दुःख सांगण्यास सुरुवात करतो. दुसरा मित्र म्हणतो मला ज्योतिषशास्त्रावर जास्त विश्वास होता, त्याच्यामुळं ते नाशिकला कोणतरी कॅप्टन जोरात म्हणून आहे, त्यांच्याकडे गेलो, त्यांना हात दाखवला. ते म्हणले हात काही पाहत नाही, पाय पाहतो. त्यानं पाय पायला, मुळव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झालो. पण दादा माये काही जमलं नाही. असं करता करता 50 मजले झाले. 51व्या मजल्यावर तिसरा मित्र आपलं दुःख सांगण्यास सुरुवात करतो. तिसरा मित्र म्हणतो मी सांप्रदायिक क्षेत्रातील होतो, मला गावात सप्ते घ्यायची लय आवड होती. मी गावात सप्ते घ्यायचो, सप्त्याचा हिशोब व्हायचा नाही, मग त्याच्यासाठी उपोषण करायचो. सप्ते करता करता हप्त्यावर आयुष्य आलं. वर्गणी ₹1.25 देऊ, घरातले सगळे जेवाले येऊ, कार्यक्रम झाल्यावर तुमच्यापासून हिशोब घेऊ, अशी गत झाली. असं करता करता 75 मजले झाले. 76व्या मजल्यावर चौथा मित्र आता बोलणार का? 3 मित्र त्याच्याकडे आकर्षित असतात. चौथा मित्र काही बोलत नाही. 80वा मजला येतो, चौथा मित्र काही बोलत नाही. 90वा मजला येतो, चौथा मित्र काही बोलत नाही. आता दादा 95वा मजला येतो, चौथा मित्र काही बोलत नाही. आता शेवटच्या फक्त 5 पायऱ्या शिल्लक असतात. हे चौघही त्याच्याकडे जातात. तिघही म्हणतात ए बोल की तुझ्या आयुष्यातला दुःख संघर्ष काहीतरी सांग की. हा काही बोलत नाही. शेवटच्या क्षणी हा बोलायला लागतो माया आयुष्यात एवढंच दुःख आहे, आपण सगळ्याच्या सगळं 100 मजले पायऱ्या चढून वर आलो, पण आपल्याला ज्या रूम मध्ये आतमध्ये जायचं आहे ना, त्या रूमची चाबी मी खालीच रिसेप्शनवर विसरला. एवढंच माझ्या आयुष्यातलं दुःख आहे. तुम्ही आम्ही जीवात कनी हे 100 मजली बिल्डिंग आहे, ज्या रूम मध्ये आतमध्ये जायचं आहे तो भगवंत आहे, आणि खाली जे चाबी विसरले दादा तुमच्या आयुष्यातले संत आहे. दादा संतांशिवाय पर्याय नाही. जो संतांशिवाय पर्याय असेल त्याच्यात पर्याय नाही. दादा संसारात सुख आहे असं वाटते, पण संसारात सुख नाही. आम्ही संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी. बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार आहे हा संसार. संसारात सुख आहे असं वाटतं, पण संसारात सुख नाही. आजकाल आता आकाश महाराज नवीन नवीन लोक जवळ झाले, नवीन नवीन जवळ झाले. भांडे घासणं चालू केले की माहित नाही, नवीन नवीन जवाई झाले. इकडे जवायला काय म्हणते? जवाई म्हणते की दाजी म्हणते? हा जावाई. जा तुम्ही बाबा कोणाची तरी जावाई, तुम्ही बाबा
जवाई तुम्ही बाबा जवाई तुम्ही हो बाबा मोबाईलवाले जवाई इकडे जवाई खुर्चीवाले तिकडले मागचे सगळे जवाई इकडे बाबा खुर्चीवरचे फेट्यावाले जवाई इकडले मागचे जवाई कृष्णा महाराज जवाई आकाश महाराज जवाई नाही का काय अडचण नाही. माझ्या 11 कीर्तन फुकटात वाजवलं तर 1 वर्षात जांगड बुत्ता जमते म्हटलं तुम्ही होणार लवकर कोणाचे तरी जवाई इकडे साऊंडवर दादा जवाई सगळे जवाई इकडे जवाई बाबा जवाई मी कोणाचं तरी जवाई 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 1 नंबरचा लुचाळ माणूस 1 नंबरचा आणि या गावचा जवाई बाहेर देशात असते बाहेर देशात गाववाले फोन करते जवाय बाबू तुम्ही आला पाहिजे जवाय बाबू म्हणते आय एम टू बिझी माझं जमणार नाही अशा वेळी बाई फोन करते या बाईचं 2 गोष्टीवर लय प्रेम पहिलं प्रेम जवायवर नाकीचा मोती ठेवी गहाण सासू राखे जवायाचा मान दुसरं प्रेम दुधाच्या साईवर आमच्याकडे वारकरी लोक जर याच्याकडे चहा प्यायला गेले चहा दूध टाकतात दुधाची साय पडन ना थुकता थुकात थुकून देन पण दुधाची कधी साय पडू देणार नाही एवढं यायचं दुधाच्या साईवर प्रेम अशा वेळी सासूबाई फोन करते जबाय बाबू मध्ये 12 वाजता एअरपोर्टला लँड होईल 2 वाजता तुमच्यामध्ये येईल 2:30 वाजता जेवण करायला 3 वाजता निघाल्याशिवाय राहणार नाही आता जवायचा टाईट शेड्यूल लागला ढोल ताशे दिंड्या गुलाल संपूर्ण जवायची वाट पाहून राहिले आता एवढा मोठा येणार आहे जवाई आहे त्याच्यासोबत इंग्लिश बोलायला कोणीतरी लागत पण म्यारका सॉफ्टवेअर इंजिनियर यायच्या सारख्या पांढऱ्या कपड्यातले आम्ही 2 वाजतापासून जेवायला बसलो आमच्या समोर ताट वाढलं आम्ही त्या ताटाकडे मट्ट पाहून राहिलो 2:30 वाजले जवाई आला नाही 3 वाजले जवाई आला नाही 4 वाजले जवाई आला नाही 5 वाजता सासूबाई अंदर जाते जवायले फोन लावते जवाई बापू कुठपर्यंत जवाई बापू म्हणते आय एम सॉरी असं म्हटल्यावर सासूबाई असाच मोबाईल घेते धाडकना पडते आणि बाहेर आम्ही सगळे जेवायला बसलो असतो आणि आमच्याकडे ते मट्ट डोळ्यानं पाहते आणि आम्हाला म्हणते गिळा आणि आम्ही एवढे बेशरम की आम्ही गिळायला लागतो आणि अंदर गेल्यावर काय म्हणते स्वयंपाक वाया गेला काय म्हणते स्वयंपाक वाया गेला का आम्ही जेवलो ना दादा तुमचा संसार असाच वाया जाणार आहे हो नाही तरी संसार जाईल रे, नाही तरी संसार जा नाही तरी संसार जाईल जा नाही तरी संसार तरी संसार जायला रया हा संसार वाया जाणार आहेस ना त्याच्याच अधिकार नरदैचा हाची स्वार्थ संत संगेक करी परमार्थ अनेक नाही बा साधन मुखे हरिहरी स्मरण सोडे द्रव्यदाराशा द्रमणे काय व्हायचा दारा म्हणे कोणतं लेकर बायको लहानपणी वाटावे त्या पोट्ट्याचे पेढे म्हातारपणी खावे त्याच पोट्ट्याचे जोडे आज बहुतांश तरुण आहे कीर्तनकार बी तरुण आहे माझ्या दाढीचे केस पिकल्याय पण मी तरुण आहे आणि काय तरुणाची व्याख्या जो आरशात पाहते तो तरुण की ज्या तरुणाला रात्री आण लागते धरून तोच खरा तरुण आमचं तारुण्य केव्हा येतं शिवजयंती आल्यावर आमचं तारुण्य येतं गणपती बसल्यावर आमचं तारुण्य येतं आमचा घडी 10 दिवस गणपती काय बसवते आरती एकाचे पाठ नाही सुख करता दुःख हरतान कुठं गेलतान कुठं आलता
आणि जाताना त्याला काय दम देते, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पाही म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी, तू काही लोळच नको घेऊ, तू असाच पेत्राय, तू तर नाही राहणार, मी तर येईनच भाऊ, कोणतं तारुण्य. या वर्षी गणपती मंडळीनं आरत्या केल्या, आरत्या. वाट पाय सजना, सजना संकष्टी पावावे, लवलवती विक्राळा. अबे झाकण झुल्या, वाट पाय सजना नसते बे, वाट पाय सदना असते. संकष्टी पाय नसते, संकटी पाय असते. ज्या ज्या गणपती मंडळाने या वर्षी आरत्या चुकवल्या, ज्या ज्या गणपती मंडळाने आपले गणपती डीजे दारू उठवले, या गणपती मंडळाले एक तास टाइम लावून पोत्यात टाकून हाणलं बाय दादा, आपला गणेशोत्सव आपल्याला कळला पाहिजे. आमचा आदर्श कोण आहे? यानिमलचा रणबीर कपूर आमचा आदर्श आहे. बापा समोर सिगरेट घेऊन फिरणारा, बापा समोर दारूचा ग्लास घेऊन फिरणारा यानिमलचा रणबीर कपूर आमचा आदर्श आहे. डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नाचणारा बॉबी देओल आमचा आदर्श आहे. 382 संबंध असणारा संजय दत्त आमचा आदर्श आहे. व पण शत्रूच्या सैन्यांच्या 10,000 बायांचं रक्षण करणारे संभाजीराजे आम्हाला कीर्तना सांगावं लागतं. सर्वात मोठे शोकांतिका आपला आदर्श कोण असला बाय, नावात ताकद असली बाय. का नावात ताकद आहे त्या, का नावात ताकद आहे त्या. स्वतःच्या जीवार्थ नाही साजे, स्वतःच्या जीवार्थ नाही साजे. हात तुटला तर घेण्या बाजे, 2000 सैन्यावर एकतात उन्हात तानाजे. वाघाच्या तबल्यात घालून ह्यान मोजदात त्यांचं नाव संभाजी. एका झटक्यात सय्यद बंडाचा हात छातुना जीवाजी. या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतात, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी राजा शिवराय. नावात ताकद आहे, नावात. बाबा राम नावात ताकद आहे, राम नावात. रामाच्या नावानं दगडात तराला लागले. लंकेच्या लोकायची बीपी वाढली. लंकेच्या लोकायला वाटलं राम तो मायावी है, अगर इसके नाम से अगर पत्थर तर भगवान कैसा होगा, राजा कैसा होगा. लंकेच्या लोकायची बीपी वाढली. रावणानं रात्री दवंडी दिली. आपण समुद्र सपाटीवर जाऊ, आपण दगड तरून दाखवू. रावण निघाला, प्रजन निघाली. रावणानं मोठा दगड घेतला, दगडावर आले रावण. दगड घेतला, दगड टाकला, दगड तरला. लंकेची प्रजाजन खुश झाली. अपना भी राजा अच्छा है, अपना भी रावण अच्छा है. रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये जाते विचारते, रावणजी तुम्ही दगड जरूर टाकला, तुम्ही दगड जरूर टाकला, दगड तरला कसा. रावण सांगते मी दगड जरूर टाकला, मी दगड जरूर टाकला, पण त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला तर ही राम नावात ताकद होती दादा, तो राम घ्यायचा. आणि रामाशिवाय पर्याय नाही आहे. आणि जो रामाशिवाय पर्याय असल्यात पर्याय नाही आहे. आयुष्याला आराम लागत राम म्हटला पाहिजे, पण आयुष्याला पूर्ण विराम लागत राम नाही म्हटला पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी म्हणला ते राम नाम जोरानं म्हणा, राम नाम जोरानं म्हणा, राम नाम, राम नाम म्हणत जावा. प्रॅक्टिस होते दादा, प्रॅक्टिस होते. हे महातात घड्याळ मांगा कोण बोलतोय? पोट्या की पुरा? तुम्ही माझ्या कार्यक्रम करायला आले की कार्यक्रम वाजवायला आले? इकडे पाहा माग कोण आहे. तो चुप राहा म्हणा, नाही तर रात्रीतून ब्रेकअप येईल. कोण आहे माग? रामाशिवाय पर्याय नाही. जो रामाशिवाय पर्याय असतात पर्याय नाही. माझ्या हातात हे घड्याळ आहे, हे राडोची घड्याळ आहे. मला माझ्या का दलिंदर मित्रानं दिली आहे. हे घड्याळ पल्सवर चालते, पल्सवर. हे घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली हे घड्याळ बंद पडते. हे घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली हे घड्याळ बंद पडते. हे घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली हे घड्याळ बंद पडती. आणि हे घड्याळ
रामाच्या 24 तास जर दूर राहिली तर ही बी घड्याळ बंद पडती दादा. वा. रामाशिवाय पर्याय नाही. जो रामाशिवाय पर्याय असला पर्याय नाही. मुरारी बापूला एक जण विचारतात, बापूजे तुमचा राम जर जडी तडी काष्टी पाशानी आहे तर तो तमाम हिंदूंचा आग्रह अयोध्यातील त्याच जागेसाठी काय. तेव्हा मुरारी बापू उत्तर देतात, गाडीचा टायर जर पंक्चर झाला आणि पंक्चर टायर जर दुरुस्त करायचा असेल तर पंक्चरवाल्याकडे जावं लागतं. तसं आमच्या तमाम हिंदूंची आस्था टिकवण्यासाठी, या आस्थेला पुजण्यासाठी आम्हाला अयोध्येतच जावं लागतं दादा. रामाशिवाय पर्याय नाही. र शब्द 12 मध्ये 27 ठिकाणी येतो. र नंतर तो आ शब्द दुसऱ्या ठिकाणी येतो. म शब्द 12 मध्ये 25व्या ठिकाणी येतो. 25 आणि 2 27 आणि 27 आणि 27 54. एका रामाची ब्रिज किती झाली 54. मग एकदा राम म्हणत नाही आम्ही, माझ्यातला राम आणि तुझ्यातला राम, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन 54 आणि 54 108. राम राम म्हटल्यावर 108 मन्याची माळ जपल्याचं पुण्य प्राप्त होते. म्हणून आपण एकमेकाले राम राम म्हणतो दादा. हे राम नावाची ताकद आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बाबाजी आपुले सांगितलं नाम मंतला राम कृष्ण हरी. आणि हाच रामकृष्णावर निष्काम निश्चळ विश्वास अभंगाच्या दुसऱ्या चरणात. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. विठ्ठली विश्वास निष्काम. विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहू नये आस आणि काशी. पाहू नये आस आणि काशी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. विठ्ठली विश्वास. विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम विठ्ठली विश्वास. विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. पाहू नये वास आणि काची. ज्याप्रमाणे ज्या जनाबाईचा विठ्ठलावर विश्वास आहे, सेना नाव्याचा विठ्ठलावर विश्वास आहे, हनुमंताचा रामावर विश्वास आहे, त्याप्रमाणे त्या रामकृष्णावर निष्काम निश्चळ विश्वास असला बाय. मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांगत होतो. आणि राम छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ तशा बाई.
मी तुमच्या महिला मंडळावर जास्त बोलत नाही. 2 वर्षाआधी बोलायचो. मला माहित पडलं की प्रत्येकाच्या घरात मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हणून रिस्क कोण घ्या बरोबर नाही. आणि काको स्त्री सुंदर असते की माहित नाही, स्त्री सुंदर असते की माहित नाही, पण मुळात स्त्री असणं ह्याच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं ह्याच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात ते वासनेचा निखळ यंत्रणा होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य असतं. काको हो म्हणाले काहीच नाही वाटत. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना, अमेरिका, जपानला गेल्या होत्या, पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही. पण आजकालच्या आमच्या माता भगिनी, तुम्हाला नाही म्हणलं तुम्ही लागल्या काकू आता नका घेऊ, आता नका घेऊ, आता नाही. आपली आई जरी किती सावळी असली, आपल्या आईच्या स्तनात दूध सावळ नाही. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना, ती आपली संस्कृती आहे जोपासली पाहिजे. पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सळून जातात पण रुद्राक्ष कधी सळत नाही. आपली संस्कृती वाचवली पाहिजे. पण लाज वाटते. यात माता वगैरे मला डोक्यावर पदर घ्या, या म्हणते आम्ही आधुनिक आहे, म्हणते असलं पाहिजे, आधुनिकच असलं पाहिजे. पण डोक्यावर पदर का घेतला पाहिजे? हा जेव्हा डोक्यावर पदर इथं घेतला जातो, हा पदर जेव्हा इथं खोचल्या जातं, समोरून पोट झाकलं जातं आणि मागून पाठ झाकली जातं, याच्यासाठी काकू डोक्यावर पदर घेतला जातो. पण लाज वाटते. डोक्यावर पदर घ्यायची लाज वाटते. कपाळाले कुंकू टिकली लावायची लाज वाटते. आमची पोरगी म्हणते जीन्स पॅन्टवर टिकली लावत नसते म्हणते. मग जीन्स पॅन्ट का फक्त होटच लाल करता येत आहे का? लाज वाटते. या माता बघ नजर मारा. या माता बघ काही म्हातारे आजी आहे, या म्हाताऱ्या आजीच्या डोक्यामुळे कुंकू आहे. आमच्या लहानपणी आमची आजी डोक्याला कुंकू लावत होती. कुंकुर भगवान माझे कपाळी विराजमान. या जगतामधली सर्वात शेवटची पिढी आहे. ज्या पिढीच्या घरात गेल्यावर त्या घरची मायमाऊली लुगड्या साडीत, कपाळाले कुंकू, भांगात गुलाल, हातात बांगड्या, पायात जोडवे, गळ्यात मंगळसूत्रासहित दिसते. याच्यानंतर या महिला मंडळच्या घरात जावा, याच्या घरचं महिला मंडळ सलवार, कुत्री आणि गाऊनवरच दिसल्याशिवाय राहत नाही. सर्वात शेवटची पिढी आहे. लाज वाटते. कपाळाले कुंकू टिकली लावाची लाज वाटते. आमच्या विदर्भात आम्ही प्लॉटची खरेदी केली की त्या प्लॉटच्या खरेदीचे कागदपत्र लॉकर मध्ये ठेवत असतो, कारण की तो प्लॉट आपल्या मालकीचा झाला असतो. आणि जो प्लॉट मोकाट असतो त्याच्यावर कोणी आक्रमण करत. कळलं का? कळलं संद पाय जाणे. 9:30 वाजता जेवण आहे म्हटलं, काही अडचण नाही. प्लॉट चिकट झाल्या, प्लॉट चिकट दिसली पाहिजे. प्लॉट चिकट झाल्या गळ्याच्या मंगळसूत्रात प्लॉट चिकट दिसली पाहिजे. प्लॉट चिकट झाल्या भांगाच्या गुलाला प्लॉट चिकट दिसली पाहिजे. जर तुमच्या प्लॉटवर जर दुसऱ्यानं कोण आक्रमण केलं, सर्वस्व जबाबदारी आपल्या प्लॉटची आपली असते. आपला प्लॉट आणि आपली संस्कृती जोपासली पाहिजे. ज्या बैले कपाळाला कुंकू लावाची लाज वाटते, ज्या पोरीले कपाळाला टिकली लावाची लाज वाटते, ज्या पोराले माणसाला कपाळाला टिळा लावाची लाज वाटते, आणि त्याला घराच्या बाहेर निघाल्यावर जय श्रीराम म्हणाची लाज वाटत असताना, अशाईनं स्वतःचा DNA चेक केला पाहिजे. तुम्ही कोणाचे एकदा पाहिलंच पाहिजे. स्वतःची संस्कृती जोपासली पाहिजे. पण लाज वाटते. स्वतःच्या संस्कृती लाज वाटते. स्वतःच्या धर्माची लाज वाटते. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शेकीचा धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय, नीती, आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होते. पण फार मोठी शोकांतिका आहे. स्वतःचा धर्म वाढाव कसा, ख्रिश्चन लोक ऐकून शिकलं पाहिजे. स्वतःच्या धर्माला धर्मान किती असावा हे मुस्लिम लोक ऐकून शिकलं पाहिजे. आणि हिंद म्हणून जन्म आल्यावर हिंदूच धर्मावर टीका करणे आमच्या हिंदूंकडून शिकायला बा सर्वात मोठी शोकांतिका आहे. आमचा धर्म आमच्यासाठी आस्थानी राहिलाय. आमचा धर्म आमच्यासाठी एंटरटेनमेंट झाला. या देशातील मुसलमान दर शुक्रवारी नमाजसाठी एकत्रित असेल तर आमच्या हिंदूंनी दर शनिवारी हनुमंताच्या मंदिरात आरतीसाठी एकत्रित आलाच पाहिजे. स्वतःचा धर्म जोपासला. पण लाज वाटते. स्वतःच्या धर्माची लाज वाटते. आम्हाला आमच्याला हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटते. आम्हाला आमच्या धर्मापेक्षा आमची जात महत्वाची आहे.
आणि कोणत्या जाती पाडतो माळी धनगर वंजाली तेली मारे नावी मांड होते बौद्ध महार लोहार सुद्धा सोनार कसार कुंभार गुराधर गावडे जैन कौशल आणमानी पात्र चितार रंगारी आणि ब्राह्मण समाजाला वाटलं गेला. पण आमचं जगणं हे नाही आहे. आमचं जगणं आहे शुक्रतंतू बिजांड रक्त मला मूत्र शोधन ताण भोका सुका दुखा जन्म आणि मृत्यू हे जगणं सोडतं जातीच्या मांग लागतो. आजपासून याच्यानंतर परत कधी जर तुम्हाला कोणी तुमची जात विचारली एका शब्दात तुम्ही सांगायचं मी हिंदू आहे दादा. एवढाच परिचय सर्वांना काफी असला पाहिजे. हो स्वतःचा धर्म महत्वाचा असला पाहिजे. निष्ठा स्वतःच्या धर्मावर असली पाहिजे. पण नाही आम्ही स्वतःची निष्ठा विसरून गेलो आहे. आम्हाला आजपर्यंत सांगण्यात आलं आमच्यावर इंग्रजांनी किती आक्रमण केलं होतं. पण आजपर्यंत आम्हाला सांगण्यात नाही आलं आमच्यावर मुघलांनी किती आक्रमण केलं होतं. आम्हाला सांगण्यात आलं तो ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे म्हणून सांगण्यात आलं. पण जर ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे त्या शहाजहानले बायको मुमताज होती तर त्या ताजमहालामध्ये दोन दोन कबरा काय करताय. वरची कबर जर त्याच्या बायकोची आहे खालची कबर काय न झाकून ठेवल्या याचा विचार केला पाहिजे. त्या ताजमहाल मध्ये गेल्यावर खाली 22 कमरे आहे आणि ते 22 कमरे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनं त्या काळात ओपन केले होते. त्याच्यानंतर त्या 22 कमरेचा अहवाल आला नाही. 22 कमरेच्या आतमध्ये काय लपून ठेवलाय अजूनही गुळच आहे. तो ताजमहाल शहाजहाननं त्याच्या बायकोसाठी बांधो की त्याच्या बापासाठी बांधो पण त्या ताजमहालच्या खाली 22 कमरेमध्ये आमच्या हिंदूंचा आराध्य दैवत अर्केश्वर महादेव मंदिर लपून ठेवलाय दादा. हे पण आमच्यापासून लपवण्यातच आलाय. निष्ठा कशावर असली पाहिजे. निष्ठा स्वतःच्या धर्मावर असली पाहिजे. निष्ठा कोणाला. निष्ठा 4 प्रकारच्या भक्तांना आर्त जिज्ञासू ज्ञानी 4 प्रकारचे भक्त आहे आणि 4ही प्रकारच्या भक्तांना निष्ठा स्वतःच्या कर्मावर आहे. आर्त प्रकारचा भक्त आहे. आर्त प्रकारचा भक्त आहे. हातात ते लाल माती घेऊन तो भगत म्हणतोय एक दिवस मी या लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा भगत मोठा होतो त्याला पाहायला पाहून येतात त्या काळचे गर्ग श्रीमंत लोक असतात. त्याच्यामुळे आई म्हणते हे बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये. आमचा भगत त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहतून पाहताना म्हणतोय आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला बाजार आणला आलेल्या लोकांनी जर मला पसंत केलं माझं अवघं आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी जाईल. माझं अवघं आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी मातृभूमी आईच्या सेवेसाठी भगत फरार होतो. या भगतला सॉन्डर्सचा खुनऱ्यांची हत्या होते. या भगतला जेलमध्ये डांबण्यात येतं. 18 दिवसानं भगतला फाशी आहे. त्यामुळे शेवटची भेट म्हणून आई वडील भेटण्यासाठी जातात. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये भगत दिसत नाही त्यामुळे आरोळी फोडते भगत वय भगत वय म्हटल्यावर लेनिनचं चित्र चरित्र वाचणारा भगत त्या सलाखापाशी येतो. आई ज्या क्षणी भगतला पाहते त्या क्षणी आक्सा बोक्स राहायला लागते. तेव्हा तो भगत म्हणतो आई रडू नको आता माझ्यावर तुझा अधिकार नाही तर देशातील कोट्यावधी लोकांचा अधिकार आहे. तेव्हा ती आई म्हणते बेटा मी हिच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसानं मरणार आहे. मी हिच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसानं मरणार आहे. मी हिच्यासाठी रडते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली त्याच्यासाठी ते मायमाऊली रडायला लागते. हो स्वतःच्या मुलापेक्षा स्वतःच्या राष्ट्रधर्मावर निष्ठा होती. तो आर्त प्रकारचा भक्त होता. अर्थार्थ प्रकारच्या भक्ताची निष्ठा कोणावर आहे. अर्थार्थ प्रकारचा भक्त आहे. मी शेतकऱ्यांचे लेकरात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. एका माणसाला आपला बैल विकायचा असतो ज्या बैलाची किंमत 50 रुपये असते. हा माणूस बैल विकायला घेऊन जातो. पहिला माणूस आल्यावर म्हणतो बैल कितीला. हा म्हणतो 50,000ला. हा त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का. तंबाखू खात नाही हा म्हणून तुला बैल देत नाही. नंतर 70,000 रुपये देणार आहे तो. आई त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का. तंबाखू खात नाही. बाजाराच्या अंतिम प्रसंगी 1,00,000 रुपये देणार आहे तो. हा त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का. तंबाखू खात नाही. शेवटच्या प्रसंगी 35,000 रुपये देणार आहे तो आणि म्हणतो की मी तंबाखू खातो. हा माणूस त्याला बैल देतो. रात्री घरी गेल्यावर बायको विचारते बैल विकला का.
हा माणूस म्हणतो बैल विकला. बैल कितीला विकला? बैल 72 विकला. बायको म्हणते ज्या बैलाची किंमत 50 होती तो बैल 72 कसा विकला? हा माणूस सांगायला लागतो जेव्हा माझा बैल धुतल्या जाईल ना, जेव्हा माझा बैल नांदल्या जाईल ना, नांदता नांदता तंबाखू खाणारा 2 मिनिटासाठी थांबेल ना, तेवढ्याच वेळात माझ्या बैलाला विश्रांती मिळेल. दादा, ही स्वतःच्या बैलावर निष्ठा आहे. तो अर्थार्थी प्रकारचा भक्त आहे. अर्थात जिज्ञासू प्रकारच्या भक्ताची निष्ठा कोणावर आहे? त्या वाईच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचा वेळ ठरलाय. अफजल खान समोर निघालाय. हा मावळा पपई घ्या, पपई घ्या, पपई नेण्यात येते. अफजल खान म्हणतो लावो पपई देण्यात येते. अफजल खान पपई खायला लागतो. तेवढ्या हा मावळा खिशातून तंबाखू काढतो, मळायला लागतो, झटका मारतो. तंबाखू अफजल खानाच्या नाकात जातो. अफजल खान शिंक मारतो. पपई अंगावर सांडते. तेवढ्यात हा मावळा अफजल खानाच्या अंगावरून हात फिरतो. अफजल खान म्हणतो चाल झुटे निकाल असं म्हटल्यावर हा मावळा सरळ राजांकडे जातो आणि राजांना म्हणतो राजा, अफजल खानानं चिलखत घातलं नाही आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसतो. आमचा मावळा बहिर्जी नाईक असतो. दादा, ही स्वतःच्या राजावर निष्ठा आहे. तो आमचा मावळा आहे. हो, अर्थात जिज्ञासू ज्ञानी प्रकारच्या भक्ताची निष्ठा कोणावर आहे? या वारकरी संप्रदायाचा वैभव. त्या काळात आळंदी पंढरपूरला गेले की एकच हरिपाठाची कॅसेट वाजायची, ते म्हणजे वंदनीय बाबा महाराज सातारकरांची. त्यांचा हरिपाठ ऐकता आमच्या सर्वांचा हरिपाठ पाठ झाला. ते वैभव या महाराष्ट्रातून गेलं. त्याच वैभवाचं कीर्तन चालू आहे. डोक्यावर मखमलचा फेटा, खांद्यावर मखमलची शाल, कपाळाला फक्त आणि फक्त बुक्का. रामकृष्ण रे विठोबा रुक्माईचा गजर चालू आहे. एकुलता एक मुलगा चैतन्य मागे टाळकरी म्हणून साथ करतोय. 2 मिनिटानं बाबाचा माईक बंद पडतो. चैतन्य त्या साऊंड सिस्टीम पाशी काहीतरी करायला जातो. 2 मिनिटानं लाईन जाते. 3ऱ्या मिनिटात लाईन तर जरूर येते. पण बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा चैतन्य तिथंच या जगतातून चैतन्यमय होतं. शोकाकुल वातावरण होतं. बाबा महाराज तिथून स्वतःच्या मुला आत्मज्ञान सांगतात. 1 तास कीर्तन करतात, अभंग सोडवतात, नंतर स्वतःच्या मुलाची भेट घेतात. दादा, स्वतःच्या मुलापेक्षा या नारदाच्या गादीवर वारकरी संप्रदाय निष्ठा महत्वाची होती. ते ज्ञानी प्रकारचे भक्त म्हणजे वंदनीय बाबा महाराज सातारकर होते. दादा, अर्थात जिज्ञासू ज्ञानी 4 प्रकारच्या भक्तांची निष्ठा आपण पाहिली. पण निष्ठा आणि धर्म ज्या माणसाविना पुराय ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. 15 फेब्रुवारी 1690 धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना बांधून आणण्यात येतंय. काय त्रास आहे माता भगिनी? ज्याप्रमाणे काकडी सोलावी त्याप्रमाणे संभाजीराजांचं रोज एक शरीर सोलण्यात येतंय. रोज एक हात सोलायचा. काल जो हात सोलला होता त्या हातावर तिखटा मिठाचं पाणी टाकायचं. रोज एक नख बाहेर काढायचं. कालचे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिखटा मिठाची पेंडी बांधायची. अंगावर उकडतं तेल टाकायचं, उकडतं पाणी टाकायचं. शेवटच्या काळात दोन्ही कान कच कापल्या, दोन्ही मांड्या मागच्या मांग कमरीतून तोडण्यात येत आहे. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावाव संभा क्या के बाहेर निकाला. असं म्हटल्यावर ते लाल झालेला असंड घेऊन हाशम त्या संभाजी राजांकडे वाटचाल करतोय. त्या संभाजी राजांचं लाल रक्ताने माखलेलं शरीर पण हाशम म्हणतोय, ए संभा, या संभा, क्यों मर रहा है संभा, क्यों मर रहा है? कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले रे संभा. तेव्हा संभाजी राजे म्हणतात, हाशम तुम अपना काम करो,
असं म्हटल्यावर ते लाल झालेल्या असंड संभाजीराजेंच्या डोळ्यासमोर नेत आहे. संभाजीराजांना हर्ष म्हणतोय, ए संभा, कुछ देर के लिए अपने आंखें तो बंद कर रे, मुझसे तेरा यह दर्द देखा नहीं चाहता. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावं लागेल. धाड दिशा दोन्ही आसन्न संभाजीराजेंच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतं. सर्रामध्ये तो तांबड्या रक्ताचा पोर व्हायला लागतो. संभाजीराजेंच्या मुखात एकच शब्द आहे, जगदंबा जगदंबा. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावाव संभा की जीवा बाहेर निकालला. एवढी मोठी साखरदंड आहे, सगळ्याला कडी आहे. कडी संभाजीराजेंच्या जिभेत टाकण्यात येतं. धाड दिशा झटका मारण्यात येतं. संभाजीराजेंची 1.5 हातची बाराय. माता भगिनी, ज्याप्रमाणे घरात भेंडी कापतात त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या शरीराचे तुकडे मिलीमीटर मध्ये कट 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 करण्यात येतं. हार विणावा त्याप्रमाणे वळू तुळापूरचे लोक संभाजीराजेंचं शरीर शिवतात. वळू तुळापूरला संभाजीराजेंची समाधी बांधण्यात येते. आज औरंगाबादला त्या औरंग्याची कबार जोर जोरानं वरळताय. औरंगाबाद नाही, धर्मवीर छत्रपती संभाजी नगराज. अकबर बाबर औरंगजेब का हिंदुस्तान नहीं है. एक छत्रपती शिवाजी राजे गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है. हाच नेम आता न फिरे माघारी. धर्माच वर्मा आणि निष्ठा अभंगाच्या पहिल्या चरणात. निष्ठावंत पर्यंत एकही जण उठणार नाही. जे जे आता उठून गेले त्याला माय शाप आहे म्हटलं.
ते ज्या कार्यक्रमासाठी गेले तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो झाल्याशिवाय राहणार नाही. या वर्षी अभंगाचे पहिले 2 चरण सोडवले, मी पुढच्या वर्षी येईल अभंगाचं 3रं चरण सोडून जाईल. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, आल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कीर्तन पुष्प भारत मातेच्या प्रभू रामाच्या चरणी अर्पित करतो. आपल्या सर्वांना जाताना शेवटचं सांगतो, आदरणीय बबनदादा जगताप व्यावसायिक क्षेत्रातलं हॉटेल क्षेत्रातलं 1979 पासून सुरू केलेलं त्यांचं काम, त्यांचा आप्त परिसर परिवार 4 हॉटेलच्या रूपाने त्यांना चालू केलेलं काम, संपूर्ण दादा जिल्ह्याला हेवा वाटावा असं काम आदरणीय बाबांचं आहे. बाबांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना संपूर्ण सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातर्फे दादांना आदरणीय आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो. भगवंता चरणी झालेली ही सेवा भारत मातेच्या प्रभू रामाच्या चरणी अर्पित करतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली जय तुकाराम, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय बोलिलेले पुरे वेडे वाकुणे करा समापराध महाराज नाही विचारिला अधिकार आपला, करा समापराध महाराज ज्ञानेश्वराला कमाया मंगला. करा समापराध महाराज तुकाराम, पुंडलिक वरदान विठ्ठल, ज्ञानदेव श्री ज्ञानदेव भगवान की जय. गगनगिरी महाराज की जय. विनंती आहे सर्वांना, अगदी 10 मिनिटांमध्येच आपण कार्यक्रम आटोपता घेणार आहोत.